इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे eKYC अद्याप पूर्ण झालेले नाही। त्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे। या योजनेच्या eKYC प्रक्रियेला आता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी 18 नोव्हेंबर पर्यंत eKYC करणे बंधनकारक करण्यात आले होते। आता यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। राज्यात काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना eKYC करता आलेली नाही। अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। सध्या राज्यात 2,35,00,000 महिला लाभ घेत आहेत। यातील 1,03,00,000 महिलांनी eKYC केली असल्याचे समोर आले आहे। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील eKYC साठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती, त्यामुळे सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे।